ठाकरेंना पुन्हा भाजपशी युती करायची आहे। काहीच दिवसांपूर्वी आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी दिल्लीमध्ये घेतली मोदींची भेट। मंत्री दीपक केसरकर यांचा दावा। कलम 370 ला विरोध करणाऱ्यांसोबत सरकार स्थापन केल्यावर उद्धव ठाकरेंना लाज वाटायला पाहिजे। संभाजीनगरमध्ये अमित शहांची जळजळीत टीका। गेले 50 वर्ष हा महाराष्ट्र शरद पवारांना सहन करतोय। जळगावच्या भाषणात अमित शहांचा हल्लाबोल। महायुतीच्या जागा वाटपावर 7 मार्चला शिक्कामोर्तब होणार। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक। आज रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शहांची भेट घेणार। जागा वाटपासंदर्भात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर खलबतं। तर जागा वाटपासंदर्भात उद्या मवियाची अंतिम बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अजित पवार गटाची बैठक। ईशान्य मुंबई, दिंडोरी, धाराशिवच्या जागेकरता अजित पवार गटाचे कार्यकर्ते आग्रही। राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबीय यांच्यामध्ये कुठलीही फूट नाही। अजित पवारांच्या कालच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाईंची आर्थिक गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी। निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यावर ठाकरे गटाने बँक खात्यातून 50 कोटी रुपये काढल्याचा शिंदे गटाचा आरोप। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक। नार्वेकरांना यांच्या ईमेलवरून राज्यपालांना मेल। सभागृहात आमदार नीट वागत नसल्याचा मेलमध्ये उल्लेख। मालेगावात 12 वर्षाच्या चिमुकल्याने बिबट्याला खोलीमध्ये कोंडलं। घटनेचा सीसीटीव्ही समोर। चिमुकल्याच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक। नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबा निर्दोष। नागपूर खंडपीठाचा निर्णय। दोषमुक्तीला राज्य सरकारचं सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।